नमस्कार मंडळी, समृद्धी ठीक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत भात पेरायला माझ्या बहिणीच्या गावाला, राजापूर कुंभवडे। वातावरण बघा कसं झालंय, ढगाळ। हे बघा मंडळी, असं हे भात पेरून घेतात पूर्ण जमिनीला, नंतर ट्रॅक्टरने नांगरतील, पोर्टेबल मिनी ट्रॅक्टर। ही माझी बहीण आहे, मी तिला बाय बोलते, आणि हे भाऊजी। हा बघा, हा मिनी ट्रॅक्टर आहे। ह्याच ट्रॅक्टरने सगळं भात पेरणी, लावणी, भात जोडणी हे सगळं करतात। आता कोण गुरं राखत नाही, सगळं ट्रॅक्टरनेच कामं करतात। ट्रॅक्टरचाच जमाना आलाय। हे बघा मंडळी, कसं ट्रॅक्टरने नांगरलं जातं। भात पेरलेलं आहे। बाय मातीची ढेप फोडते। जमिनीमध्ये रान असतं ते आधी काढून टाकलं जातं। काढून टाकायचं ते रान, मग भात वाढलं की ते रान पण वाढतं, त्यामुळे भात काढता येत नाही, जमत नाही बरोबर। भाऊजी दमले, जमिनीचे कोपरे खणून खणून जरा विश्रांती करतायत। हे भात पेरण्यासाठी भात आणलाय। बाय आणि भाऊजी ढेप फोडतायत। जमिनी नांगरताना असे मोठे मोठे ढेपा येतात, त्यामुळे जमीन सारखी करायला लागते, नाहीतर ती गुचसकल राहते। सारखी केली तर दिसायला पण छान वाटतं आणि भात पण छान रुजून येतं। ही बघा, बाय अशी जमीन सारखी करते छानपैकी। बघू शकता तुम्ही, अशी कुदळ बोलतात त्याला, कुदळीने जमीन सारखी करते। भाऊजी कोपरे खणतायत। नांगरताना कोपरे येत नाही, त्यामुळे खणायला लागतं असं। हे बघा, ढगाळ वातावरण झालंय, पाऊस धरलाय पूर्ण। पावसाचे मध्ये मध्ये थेंब पण पडतायत। बाबू झाड तोडतोय, माझ्या बहिणीचा मुलगा आहे हा। भातावर सावळी पडेल ना पाऊस पडताना, त्यामुळे हे झाड तोडायला लागतं, नाहीतर ते भात चांगलं रुजणार नाही सावळी आली तर।
करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.